केवळ श्वास घेणं म्हणजे जीवन नाही. या जगण्याला अर्थ असावा, मूल्यही असावे. म्हणूनच ध्येय दिशा पेरणी प्रतिष्ठान शेटफळे गेली 7 वर्षे समाजमन जागं करण्याचं कार्य सातत्याने करत आहे. प्रेरणादायी विचार, सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवनाकडे पाहण्याची नवी दिशा देत प्रतिष्ठान समाजासाठी दीपस्तंभासारखं उभं आहे. मनामनात ध्येयाची ज्योत पेटवणं, आत्मविश्वास बळकट करणं आणि विचारांना योग्य दिशा देणं हेच या प्रवासाचं उद्दिष्ट आहे. सुज्ञ सख्यांनो, या प्रेरणादायी वाटचालीच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवर्य इंद्रजितजी देशमुख अर्थात काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली सखी मनोबल संवर्धन 2026 हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. स्थळ जिल्हा परिषद शाळा नंबर 1 समोर शेटफळे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. रविवार दिनांक 18 जानेवारी 2026. या उपक्रमात महिलांच्या मनात सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आणि जीवनातील आनंदाची नवी दृष्टी निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातील कर्तृत्ववान, संवेदनशील आणि प्रेरणादायी महिलांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. मार्गदर्शिका आदरणीय प्रतिभाताई देशमुख, पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील मॅडम, प्रतिकूल परिस्थितीला जिद्दीने अनुकूल करणाऱ्या माऊली अडकूर मॅडम, विश्वस्त रुपाली गाढवे मॅडम, आदर्श उद्योजिका शैला पाटील मॅडम, कृतीप्रवण गट विकास अधिकारी सुवर्णा जाधव मॅडम, शिक्षक आणि मुलाखतकार अश्विनी पाटील मॅडम. या सर्व मान्यवर सख्या आपले जीवन प्रवासातील अनुभव, संघर्ष आणि यशाच्या गाथा सांगत सुखी, समाधानी आणि सशक्त जीवनाचा कानमंत्र देणार आहेत. म्हणूनच आपले जीवन उजळवण्यासाठी, स्वतःला समृद्ध करण्यासाठी या प्रेरणादायी प्रवासाचा भाग बना आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा. चला तर मग येताय ना सखी मनोबल संवर्धन कार्यक्रमाला. प्रेरणारूपी संजीवनी आत्मसात करायला, आपलं जगणं अधिक अर्थपूर्ण करायला आणि पुढील पिढीसाठी सकारात्मक व सुरक्षित भवताल घडवायला. जय हो, मंगल हो.